सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपण तरोडा तालुका मोर्शी जिल्हा अमरावती या एका गावामध्ये आलेलो आहोत आणि सध्याचे श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडाचे विश्वस्त म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब अढाऊ यांच्या घरी आज आपण आलेलो आहोत. आणि त्यांचा हा देवघराचा परिसर इथे बघा, लहानूजी बाबांचे जे दुर्मिळ फोटो आहे सगळे लागलेले आहेत. तर त्यांच्याकडून त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले संपूर्ण अनुभव, त्यांना श्री संत लहानूजी बाबांच्या त्यांच्याकडे पादुकासुद्धा आहेत. ह्या पादुका आहेत. स्वप्न दृष्टांत झाला असता बाबांनी ह्या पादुका त्यांना अप्रत्यक्षरित्या दिलेल्या आहेत. तर त्यांच्याकडून आपल्याला समर्थ लहानूजी बाबांचे काही अनुभव जाणून घ्यायचे आहे. जय गुरु. जय गुरु. सर्वात आधी तुमचा परिचय द्या. तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव बाळासाहेब अढाऊ. अच्छा, मूळचे राहणारे? मोर्शी, तरोडा तालुका मोर्शी जिल्हा अमरावती. हेच गाव आहे तुमचं? हेच गाव. बर. तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांचा लळा कसा लागला, ध्यास कसा लागला, या बाबतीत सविस्तर सांगा. आणि जे काही तुमच्या जीवन प्रवासामध्ये प्रसंग घडले तेही सांगा. तर मी कृषी डिप्लोमा झालो. अच्छा. 67 मध्ये. बर. त्यावेळेस मी असं 22 वर्षाचा. तर मला काही जुन्या लोकांकडून मला कळलं की लहानूजी महाराज आहे बा टाकरखेडला. हो. ते सर्व सांगते, मनातली सांगते, विचारायला लागत नाही. असं माझ्या कानावर आलं. बर. मग माझ्या मनात आलं तर म्हटलं आपण टाकरखेडले जाऊ म्हटलं. माझं ट्रेनिंग वगैरे झालं होतं. बर. आपल्याला नोकरी लागते का म्हणून आपण बाबाजीले विचारायला जाऊ म्हटलं. मग या उद्देशाने मग गेलो बाबाजीपाशी. उन्हाळा दिवस. बर. माझे 6-8 महिने झाले होते ट्रेनिंगचे पूर्ण. मग गेलो. बाबाजी होते तिच्यात, ते बसायची जागा आहे ना तिथे. तिथं बसले होते. 5 वाजताची गोष्ट. 3-4 लोक होते. बर. तेही बसले होते. काही लोक दर्शन घेऊन गेले होते. मी बसलो, बाबाजी दर्शन घेतलं. मग बाबाजी मी काही विचारलं नाही, मनातच म्हणू बाबाजीने सांगितलं पाहिजे बा आपल्याला, बाबाजीने सांगितलं पाहिजे बा आपल्याला. पण ते बाबाजीने सांगितलं असं तर मला काही समजलं नाही त्यांची भाषा. झालं. मग मी देवदर्शन करून आलो गावाकडे. त्याच्यातून 2-3 महिने गेलो. मला परमेश नाही. मग अधिक गेलो मी 4-5 महिन्यानं टाकरखेडला. बरं. ते उन्हाळा दिवस होता. त्यात म्हणजे 4-5 वाजताची गोष्ट. बाबाजी बसले होते. घेतलं बाबाजी दर्शन. काही लोक होते. मी विचारलंच नाही बाबाजीले. बाबाजी मला काय म्हणजे माझ्याकडे पाहिलं स्पष्ट डोळ्यानं. असं म्हणजे अशा नजरेनं. हे अशा नजरेनं पाहिलं माझ्याकडे स्पष्ट. अर्धा मिनिट, निदान 10 सेकंद तरी पाहिलं. 10-15 सेकंद. तर लागते राहिले का लाईना नोकरी, काळजी करतो असं म्हणे ते बाबाजी. मग मला असा आनंद झाला. म्हटलं बाबाजीने म्हटलं आपल्याला सांगितलं म्हटलं. मग मी आलो घरी आलो. मग मी इतका निश्चिंत झालो का आपल्याला नोकरी लागते असं बाबाजीने सांगितलं आपल्याला. त्याच्यावरून आणखी 7-8 महिने गेले. माझा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू मी सिलेक्शनही झालं. लिस्टही लागली कलेक्टर ऑफिसले. 12 लोक, 600 लोक होते इंटरव्ह्यूले. 12 लोकांची लिस्ट होती. माझा 8वा नंबर होता त्याच्यात. आमच्या 8च लोकांना ऑर्डर आहे. माझा 8वा नंबर होता त्याच्यात. मी नोकरीला लागलो. कुठे लागले पहिली अपॉइंटमेंट? आम्हाला चांदोली तालुका पळसखेडला. मग घरूनच जाण्याने करे का? तिथं राहिले होतो ना. राहिले होते. आम्ही दोघे पती पत्नी सहित राहिले होतो. मग ते मग 69 मध्ये मी नोकरीवर लागलो. 17/10/69ला. आणि माझं लग्नही झालं म्हणा त्याच्या 2-3 महिन्याच्या अगोदर. 70 मध्ये आम्ही दोघेही पती पत्नी गेलो होतो बाबाजी दर्शनाने. बाबाजी होतेच. मग मला असं वाटे आता पगार त्या बाबतीत फार थोडे.
आपली 101 रुपये 70 सालची गोष्ट पावती फाडून घेऊ बा. सांगतो राहा. मग 101 रुपयाची ना तिथं ते तिथं दिवाणजी होते बोके. हो. मग ते तिथं 101 रुपयाची पावती फाडून टाकली. त्या काळाच्या मानानं भरपूर चालू. 101 रुपयाची. आपण आपल्याला असं वाटते की बा प्रत्येक काळात का बा स्वस्ताईचा काळ होता बा, असं नाही आहे. ते काळाच्या महागाईच्या रेटनुसार असते ते सगळं. बाबाजी होतेच आहे का बाबाजी होतेच. बाबाजी समोरची गोष्ट. हो. झालं. मग आम्ही दोघे जण मग आम्ही गावाकडे आलो. हो. त्याच्यानंतर मग आणखी मी माझा 70 सालापासून दसरा चालू आहे. दसऱ्याला जात असतो दर्शनासाठी. अजून मला चुकला नाही. चुकूच नाही दिला बाबाजी. अजून नाही चुकला. आजपर्यंतही नाही चुकला. 70 सालापासून जाऊन लागलो मी बाबाजी दर्शनाला. म्हणजे 53 वर्ष झाले. दसऱ्याने. 53 वर्ष झाले. तेव्हापासून एकही दसरा नाही चुकला माझा. पहिले पायदळच झाला की आम्हाला, म्हणजे खडक्यावरून. म्हणजे हा तर संकल्प तुमचा तर अफाट आहे. आदल्या दिवशी आधी मी आदल्या दिवशी जाऊ. आता गाड्या मोटरसायकल झाल्या. गाडीकडे जातो. मग मोटरसायकल जाऊ. आता गाडीला जातो. पण पहिले पायदळ जाऊ. अगोदर दिवशी मुक्काम करत होतो. मग काही जुने लोक होते. मग ते आमच्या भेटीगोटी होय. मुक्काम करू. देवदर्शन घेतलं. बाबाजी दर्शन झालं का चाललं. अजूनही दसऱ्याला येणाऱ्या विशिष्ट लोकांचा भक्तांचा समूहच आहे तिथे. येतात ना. दसरा चुकवतच नाही. माझा अजून एकही 70 सालापासून दसरा चुकला नाही मला पक्का. जेव्हा पण गाडी घेतली टू व्हीलर तेव्हापासून सकाळी जाणे 4 मग गाडीना मग संध्याकाळी वापस. असेच दसऱ्याला येणाऱ्यापैकी एक जे आता विश्वस्त वारले की नाही गावंडेजी, अल्लीपूरला त्यांचे तिथे त्या अंजी अंधोरीला त्यांचे भाऊ राहते. ते दसऱ्याला न चुकता येणारे ते गावंडेजी. माझा अजूनही चुकला नाही दसरा. आणखी काही प्रसंग सांगा बाबाजीचे. आता मग माझे बाबाजी असताना माझं 6 वेळ दर्शन झालं बा असं बाबाजी. पण हे 3 दृष्टांत तुम्हाला म्हणजे असे जिवंत वाटून राहिले. पहिला बाबाजीला म्हणजे सर्विस सांगितलं असेल तर पण मला काही समजलं नाही त्या बोली भाषा. दुसरा दृष्टांत एकदम माझ्याकडे असं म्हणजे अर्धा मिनिट किंवा बाबाजीने लक्षात घेतलं का याले पहिलं स्वागत जे आपण बोललो बा हे काही कळलं नाही. माझ्याकडे पाहून माझ्याकडे जवळजवळ 10-15 सेकंद अर्धा मिनिट पेक्षा समजा अर्धा मिनिट कमी. बरं तुमच्या देव्हाऱ्यामध्ये असलेल्या खडाऊ बद्दल सांगा. खडाऊ. आता मी होतो कुठे होतो बा गोऱ्याले होतो का कुठे जे होतोच ते दिवसामध्ये व्हिडिओ म्हणून ग्रामकरी म्हणून. तर मला थोडंसं रुख वाटे जरासं. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही पती पत्नी फक्त पळसखेडला राहिलो दोघा मिळून. काही दिवस जिथं कुंड होतं औरंगाबाद रावसाहेब इंगोले अध्यक्ष जिल्हा परिषदचे अमरावतीच्या त्यांच्या गावाला होतो 2 वर्ष. तिथेही राहिलो आम्ही. त्याच्यानंतर मग हे घर घेतलं आम्ही. हे घर म्हणजे जागा पडीत जागा होती. असं काय. मग हे विकत घेतली. मग आम्ही तेव्हापासून घरी राहू. हे माझं घर कुळाचंच होतं बा. हो का. एक पाके आणि कोविड होते आणि समोरून एक पाके टीन होतं. हे कोणत्या वर्षी बांधलं मग. हे 95 मध्ये बांधलं. 95. आणि पहिले तर म्हणजे कुळाकळाच होतं. तर आता ह्यात तुम्ही म्हणता पादुका. तर मग मला रुख वाटे. बाबाजीला काय माझ्या मग मी ते एकटा होतो राहिले. तर मग आपली एक गादी एखादा ब्लँकेट अशी इतकी सोय होती मग. आणि थोडंसं जेवायचं थोडंसं कणिक वगैरे आटा पिठा असं एकटा आपला राहावं. मला थोडंसं गुरुर वाटे. बाबाजी अशी स्वप्नात आली माझ्या. मला पादुका देऊन दिल्या. असं काय. मी चक्कर पण झालो. पादुका दिल्या म्हटलं आता पादुका कुठच्या भेटेल म्हटलं आपल्याला. मी आपल्या गोष्टी विचारत पादुका दिल्या म्हटलं बाबा. स्वप्नात दिल्या. आता खरं आहे का खोटा आहे म्हटलं. मग आमच्या चांदूर बाजारले ते मोरेश्वर महाराज आहे. ते लहानजी महाराजचे भक्त आहेत. बरं. तर ते काला करत असते दरवर्षी. आपली शिवरात्रीचा प्रसंग होते ना आपला टाकरखेडचा. त्याच्या अगोदर 8 दिवस. त्याच्यानंतर 5-7 दिवसानं तिथला काला झाल्या. मग ते करत असते. मग मी गेलो म्हणा एकदा. मग मी 2-3दा गेलो तिथं. मग तिथं ते कोणातरी पादुका आणल्या करून 2 मस्त जे याच्यात तबकमध्ये दिले त्या मोरेश्वर महाराज पाशी. तर एक म्हणे येईल ते म्हणे अडवले म्हणे. त्या बाबतीत ओळखलं मी म्हटलं ह्या वय म्हटलं बाबाजी स्वप्न झाला म्हटलं पुरा म्हटलं. ह्या म्हणे लहानजी महाराजा पादुका होय म्हणे. ह्या तुम्ही रोज पूजा करत जा म्हणे. म्हटलं बरं म्हटलं बाबाजी करत येईल म्हणे. मग माया मनात इच्छा पूर्ण झाली. झालं स्वप्न तुम्हाला इतके झाले बाबाजीचे. आता मी बाबाजी झाले 71 मध्ये. 6-8-71 ला राखी पौर्णिमेला समाधिस्थ.
मग 80मध्ये 80 सालची गोष्ट होय. ते 80मध्ये कुळाकाळातच घर होतं. बर. माया मला खूप होतं म्हटलं बाबाजी असते ना म्हटलं. मी म्हटलं बाबाजीले घराबद्दल बोललो. घराबद्दल म्हणत होतो बाबाजी म्हटलं चला बाबा म्हणत विनंती करत होतो प्रार्थना